बस. नाही नको दादासाहेब. मी सांगतोय ना. दादासाहेब, आजचं माझं व्रत अजून पूर्ण झालेलं नाहीये. यांच्या पाया पडल्याशिवाय वटपौर्णिमेचा उपवास कसा सोडणार ना? माझ्या पाया पडायची गरज नाही. आपण नवरा बायको नाही आहोत. अथर्व, तुमचं लग्न झालंय आता. बाबा, हे लग्न मला मान्य नाही. मी आधी पण सांगितलं, परत सांगतोय, मी मीराला माझी बायको म्हणून कधीच एक्सेप्ट करणार नाही. दादा, अरे असं काय करतोस? व्रत पूर्ण झालं नाही तर मीरा वहिनी जेवणार कशी? अनन्या, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. ओके, तुझा प्रॉब्लेम नसेल तो कदाचित, पण ती तुझी जबाबदारी नक्कीच आहे. तिला पाया पडू देत. जबाबदारी? बाबा, माझा आणि मीराचा काही संबंध नाही. अथर्व, हे जरा अति होते. आता तुला सत्य नाकारून चालणार नाहीये. बाकीचे सगळेच तुला या गोष्टीसाठी पाठिंबा देत आहेत, पण तू मीराला नाकारू शकत नाहीस. आणि तुम्ही सगळेही लक्षात घ्या, उद्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मीराला या घरची सदस्य म्हणून स्वीकारायचे. बाबा, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही मला कितीही फोर्स केलं तरी मी या पूजेला येणार नाही. I'm sorry. अथर्व न जेवताच निघून गेलाय. माझ्या पाया पडायची गरज नाही. आपण नवरा बायको नाही आहोत. वेदाचे बाबा, तुमच्या खोलीत यायचं नाही असं बजावलेलं असताना मी आले. त्यासाठी मला माफ करा. मला माहितीये तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये. माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार केलेला नाहीये. पण आता तुम्ही माझे पती आहात. नाही, उपवासाने भूक सहन झाली नाही म्हणून मी पाया पडायला आले नाहीये. पण व्रत पूर्ण झालं नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून आले. व्रत पूर्ण झालं तरच नवऱ्याला उदंड आयुष्य लागतं असं म्हणतात. तुम्हाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो.
अथर्व, मागच्या काही दिवसात जे घडलं त्यामुळे तुम्ही नाराज आहात हे माहितीये मला. तुम्ही मीराला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीये हेही मी अगदीच समजू शकते. पण अथर्व, खरं सांगू, मीरा खूप चांगली मुलगी आहे. अथर्व, तुम्ही त्या नालायक मायाशी लग्न करणार होता फक्त आपल्या वेदासाठी. मग मीराने जे केलंय तेही फक्त आपल्या वेदासाठीच केलंय. म्हणून तरी पत्नी म्हणून तिचा स्वीकार करा. तुम्हाला माहितीये अथर्व, मी बघतीये ना, मीरा वेदाची आई म्हणून तिची प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतीये. आणि मला खात्री आहे तुमची पत्नी म्हणून ती प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडेलच. तुम्ही तिला एकदा संधी द्या. आणि अथर्व, तुम्ही जर असं करणार नसाल ना तर मग मी वचन देते, मी तुम्हाला आणि मीराला एकत्र आणणारच.